गौंडवाडी तालुका वाळवा आज या मातीला अभिमानाचा क्षण लाभलाय, कारण देशसेवेची शपथ घेऊन सीमेवर सज्ज झालेली लेक आज आपल्या जन्मभूमीत परतली आहे। बीएसएफचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून गौंडवाडी गावची कन्या रजनीगंधा जेव्हा गावात दाखल झाली तेव्हा संपूर्ण गाव देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेलं। ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि अभिमानाने उंचावलेल्या मानेनं गावकऱ्यांनी आपल्या लेकीचं जंगी स्वागत केलं। विशेष म्हणजे रजनीगंधा ही गौंडवाडी गावातील देशसेवेसाठी निवड झालेली पहिली महिला जवान, सामान्य कुटुंबात जन्मलेली, कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर देशाच्या सीमेपर्यंत पोहोचलेली ही लेक आज संपूर्ण गावासाठी प्रेरणास्थान ठरली आहे। स्वागताच्या क्षणी आई वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळत होते। आपली मुलगी देशाची सेवा करणार या भावनेनं त्यांचा ऊर भरून आला होता। रजनीगंधाच्या स्वागतासाठी परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज गौंडवाडी गावाने फक्त एका जवानाचं स्वागत केलं नाही, तर देशसेवेच्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे। ही कहाणी आहे एका सामान्य घरातील असामान्य लेकीची, जिनं संपूर्ण गावाला अभिमानानं मान उंचावायला भाग पाडलं। बीएसएफच्या ह्याच्यात भरती झालेली मला आज दिसली। सांगायचं तात्पर्य म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या मुलानं मुलीनं जर नाव केलं तर किती त्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल होतंय। आज रजनीगंधानं पुन्हा एकदा गौंडवाडी गावातील सर्व लोकांची सुद्धा मान आज ताकारी पेठेत जरी उभा राहिली तर उंच होणार, इस्लामपुरात उभा राहिली तरी सुद्धा उंच होणार। म्हणजे आपण काय तर काम केलं पाहिजे।